सो नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. आता या अगोदर आपण प्लांट संदर्भात पाहिलं होतं आणि काही ॲनिमल्स ॲडॅप्टेशन पाहिलं होतं. आता आपला चॅप्टर तो आहे की लिव्हिंग वर्ल्ड जे आहे सजीव, मग ते आयदर प्लांट्स असो का ॲनिमल्स असो, ते कशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन करतात है ना, ते आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अर्थ जे आहे, अर्थ मध्ये सर्वच ठिकाणी जिओग्राफिकल एरिया सारखा आहे का? नाही. काही ठिकाणी बर्फ आहे, काही ठिकाणी वाळवंट आहे, काही ठिकाणी घनदाट वने आहे विषुववृत्तासारखं है ना. म्हणून एरिया बदलला तर त्या ठिकाणी ॲनिमल्सचं टाईप, त्यांचं ॲडॅप्टेशन हे सुद्धा बदलत असतं. दॅट्स वाय अगोदर पाहू आपण ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. आता वाळवंट म्हणलं की वाळवंटातला जहाज कोणाला म्हणतो आपण? उंटाला. कॅमल्स हे आढळतो. आणि आपल्याला माहित आहे की वाळवंटामध्ये कशाची कमतरता असते? पाण्याची कमतरता असते. आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण प्लांट मध्ये पाहिलं होतं पहा, निवडुंग, कॅस्क्युटा, की त्याला लीफ होते का? नाही. त्याचं रूपांतर थोर मध्ये झालं, काट्यामध्ये, आणि फोटोसिंथेसिस हे स्टीम साह्यानं होतं. आता डेझर्ट मध्ये ॲनिमलची जी त्वचा आहे ती कशी असते? थिक, थोडीशी जाड असते. कशामुळे? कारण वॉटरचं इव्हॅपोरेशन होऊ नये. येते लक्षात? आता एक लक्षात घ्या, आपण जेव्हा उन्हामध्ये असतो तर आपल्या बॉडी मधून सुद्धा तुम्हाला माहित आहे की काही प्रमाणात काय होते? वॉटरचा काय होतो? लॉस होत असतो. आपण प्लांट मध्ये पण पाहिलं की ट्रान्सपरेशन म्हणजे डे टाइम मध्ये फोटोसिंथेसिस मध्ये स्टोमॅटा ओपन होतो आणि वॉटरचा सुद्धा काय होतो? लॉस होतो एरियल पार्ट्स कडून. म्हणजे वॉटरचं इव्हॅपोरेशन जे आहे, बाष्पीभवन, यापासून बचाव करणे हे वाळवंटात इसेन्शियल आहे. त्यामुळे वाळवंटातल्या वनस्पतीला पानं नाही. आणि प्राण्यांसंदर्भात जर पाहिलं तर त्यांची त्वचा ही कशी आहे? थोडीशी जाड आहे. लेग्स, पाय जर पाहिले तर लॉंग, फ्लॅट, क्वेश्चन सोल्स आहे. जसं की आपण उंटामध्ये, कॅमल्स मध्ये पाहिलं की त्याचे लेग्स लॉंग आहेत का? लांब आहे. फ्लॅट आहे. आणि जे तळवे आहेत ते कसे आहेत? गादी सारखे आहेत. म्हणजे जेणेकरून त्या वाळूमध्ये सहज तो काय करू शकतो? ट्रॅव्हलिंग करू शकतो, सहज चढू शकतो. बरोबर आहे का? आणि तिथे एक सायन्स सुद्धा लागू होतो पहा, की जो एक प्रेशर आहे ना, की वाळूमध्ये आपण सहज चढू शकत नाही, पण तो जे उंट आहे ते सहज चालतात, आहे की नाही. सायन्स मध्ये मी तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल तो फिजिकल पार्ट आहे, तर फिजिक्स शिकवत असताना मी त्यामध्ये ही कन्सेप्ट तुमची क्लिअर करेल. त्यानंतर आहे नॉस्ट्रिल्स. आता जे नाक आहे ना, तर त्याला प्रोटेक्शन आहे. कशाचं? होल्ड ऑफ स्किन. आता मला सांगा की तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी किंवा एक रिॲक्शन सांगतो. तुम्हाला माहित नसेल की आपण जनरली म्हणतो की आपण जेव्हा श्वास सोडतो है ना, उच्छ्वास ज्याला म्हणतो आपण, त्याच्या वेळेस फक्त कार्बन डायऑक्साईडच बाहेर पडतो का? बरं नाही. आपल्याला वाटतं की जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा CO2 बाहेर पडायला, तर त्यामध्ये CO2 फक्त 4% असतो. किती असतो? 4%. मग उरलेला घटक काय असतो? तर एअर असते आणि काही प्रमाणात पाण्याची वाफ सुद्धा असते. येते लक्षात? कारण रेस्पिरेशनची रिॲक्शन जर पाहिलं, आपण पेशीमध्ये जे अन्न खातो C6H12O6 हे काय आहे? ग्लुकोज. याला काय म्हणायचं? ग्लुकोज. आणि जेव्हा आपण ऑक्सिजन इनहेल करतो म्हणजे ऑक्सिजन घेतो, तर अशा वेळेस आपलं जे फूड आहे ना हे ऑक्सिडाइज होतं. काय होतं? ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज झाल्यामुळं इथं तयार होतो पहा कार्बन डायऑक्साईड. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मी C घेतो आणि काही प्रमाणात काय होतो? वॉटरचा लॉस होतो. आणि शरीरासाठी आवश्यक असणारी जी एनर्जी आहे ही ATPच्या स्वरूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये तयार होत असते. आता अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळवायची होती. हे CO2 आणि H2O हे काय आहे? बाहेर पडतात. म्हणजे हे श्वसनाचे बाय प्रोडक्ट्स आहे. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ना, या रिॲक्शनला म्हणायचं रेस्पिरेशन. म्हणजे ही श्वसन अभिक्रिया आहे जी फोटोसिंथेसिसच्या तुम्हाला अगदी विरुद्ध दिसून येईल. आता जसं की आपण पाहिलं की श्वास सोडताना दोन वायू बाहेर पडायले, एक कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा आहे H2O, ज्याला आपण जलबाष्प किंवा वॉटर वेपर म्हणू. मग आता मला सांगा, हे जे
उंट आहे किंवा वाळवंटातले प्राणी आहे यांच्या नॉस्ट्रिलवर हे जे प्रोटेक्शन आहे फोल्ड ऑफ स्किनचं, हे कशासाठी आहे? कारण त्वचेचं आवरण जर असेल तर यांच्याकडून वॉटरचा जास्त लॉस होईल का? नाही, म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी. त्यानंतर आय लॅशेस, पापण्या ज्या आहेत त्या लॉंग आणि कशा असतात? थिक असतात, जर तुम्ही केअरफुली कॅमलला ऑब्झर्व केलं तर. त्यानंतर काही वाळवंटातले प्राणी जे आहेत हे डीप ब्युरोज, म्हणजे ज्या वाळवंट आहे त्यामध्ये खोल बिळामध्ये राहतात, बरोबर आहे का? आणि या अॅनिमलचं वैशिष्ट्य आहे की ते ऍक्टिव्ह ऍट नाईट, म्हणजे डे टाइम मध्ये ते कुठे राहतात? दिवसा ते बाहेर निघत नाही. बरं, वाळवंटातल्या हे जे प्राणी आहेत सरपटणारे रेप्टाइल्स म्हणतो आपण त्यांना, तर हे डे टाइम मध्ये बिळामध्ये राहतात आणि रात्री काय होतात? वाळवंटामध्ये ऍक्टिव्ह होतात. जसं की यामध्ये रॅट्स, उंदीर असतील, स्नेक, साप असतील, स्पायडर, कोळी, ठीक आहे ना, व्यक्तिगत दाखवले आहे, आणि लिझार्ड्स, सरडे वगैरे असतील. तर हे जे सर्व अॅनिमल्स आहेत तर यांचं वैशिष्ट्य आहे की डीप ब्युरोज मध्ये राहतात, मात्र ऍक्टिव्ह केव्हा असतात? नाईटला असतात. तसं पद्धतीचं हे डेझर्ट अॅनिमलचं काय आहे? अडॅप्टेशन. नेक्स्ट जर पाहिलं आपण तर अडॅप्टेशन इन अॅनिमल्स ऑफ स्नोई रिजन, म्हणजे जो हिम प्रदेश आहे जिथं बर्फवृष्टी होते. तर आपण प्लांट मध्ये पाहिलं होतं की ते कोनिकल शेपचे होते की नाही, सूचीपर्णी शंकूच्या आकाराचे, बरोबर. आणि त्यांचे आपण वैशिष्ट्य पाहिलं होतं की बर्फ जरी पडला तर त्यांच्या खोडावर जाड साल असते, त्याच्यामुळं ते सहज त्या विषम परिस्थितीमध्ये तग धरू शकतात. आता अॅनिमल संदर्भात जर पाहिलं तर सामान्यपणे हिम प्रदेशातले जे अॅनिमल्स आहेत त्यांचा रंग व्हाईट किंवा सिल्वर रंगाची त्यांची बॉडी असते, म्हणजे एक तर पांढरे असतील किंवा चंदेरी, हे की नाही, म्हणजे चांदीच्या कलरचे त्याला आपण चंदेरी म्हणू. तर सिल्वर बॉडी आहे. त्वचा जी आहे यांची सुद्धा कशी आहे? थिक आहे. आणि प्लस त्यांच्या त्वचेवर काय प्रेझेंट असतात? लॉंग हेअर्स प्रेझेंट असतात. कारण तुम्हाला माहित आहे बर्फापासून प्रोटेक्शन करण्यासाठी, जसं की आपल्याला माहिती आहे आपण जर काश्मीर सारख्या प्रदेशात फिरायला गेलो किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याकडे थंडी खूप असते, तर अशा वेळेस आपण लोकरीचे कपडे घालतो. कशासाठी? प्रोटेक्शन थंडीपासून. तर हे जे अॅनिमल्स आहे यांच्यामध्ये नैसर्गिकच काय आहे? त्यांच्या त्वचेवर दाट केस आहे. त्यांना आपल्यासारखं स्वेटर वगैरे घालायची गरज आहे का? नाही. त्यांचं अडॅप्टेशनच असं आहे की त्वचा जाड असून त्याच्यावर लॉंग हेअर्स आहे, त्याच्यामुळे थंडीपासून त्यांचं सहज प्रोटेक्शन होतं. एक्झाम्पल पाहिलं तर याक, वनगाय असेल, पोलार बियर, धोरीय अस्वल, तो फक्त आपल्याला बर्फाळ प्रदेशामध्ये पाहायला मिळेल. व्हाईट फॉक्स, आपल्याकडे जर कोला पाहिला आपण तर तो कोणासारखा आहे? डॉग सारखा थोडासा आहे की नाही, परंतु स्नोई रिजन मध्ये कसा आहे? चंदेरी कोला आहे की नाही. व्हाईट फॉक्स म्हणजे पांढरा पण आहे आणि सिल्वर पण आहे. सो दोन्ही पद्धतीचे आहे. पांढरा कोला असेल किंवा चंदेरी सिल्वर कलरचा असेल. त्यानंतर माउंटेन गोट, म्हणजे त्याला आपण काय म्हणू? कोणती? डोंगरातली शेळी, हे की नाही, बरोबर. तर अशा पद्धतीची शेळी आहे. पर्वतीय शेळी म्हणा तुम्ही त्याला. त्यानंतर सिबेरियन हस्की डॉग, तर पहा हा एक वेगळ्या पद्धतीचा कुत्रा आहे, तो आपल्याला इथं पाहायला मिळेल. त्याचं नाव काय आहे? सिबेरियन हस्की डॉग. आणि त्यानंतर स्नो लिओपार्ड, म्हणजे हिम बिबट्या. पहा, लिओपार्ड म्हणजे बिबट्या, परंतु स्नो लिओपार्ड म्हणजे काय? हिम बिबट्या. तर हा अॅनिमल आपल्याला कुठं पाहायला मिळेल? स्नोई रिजन मध्ये. फायनली पाहू आपण अडॅप्टेशन इन एरियल अॅनिमल्स. आता हवेत संचार करणारे प्राणी कशा पद्धतीने स्वतःला अडॅप्ट करत असतात ते आपण पाहू. यामध्ये सर्वात अगोदर बर्ड्स बद्दल आपण बोलू. कोणाबद्दल? बर्ड्स, पक्ष्यांसंदर्भात. आता पक्षी जे आहेत हे स्पिंडल शेप बॉडी असते. स्पिंडल शेप आपण कुठे शब्द ऐकला बरं? हे ॲक्वेटिक अॅनिमल्स मध्ये मासे जे आहेत ते स्पिंडल शेपचे, म्हणजे स्पिंडल मी तुम्हाला सांगितलं होतं की टोकाला काय होत गेले असतात? टॅपर होत घेतात, निमोठे होत असतात. तर तसं शरीर हे पक्ष्यांचं असतं. हॅलो बोन्स. हॅलो म्हणजे कसं?
की पोकळ पोकळ पद्धतीची त्यांची हाडं आहेत, कारण त्यांना हवेत उडायचं ना पक्ष्यांना. जर हेवी बोन्स असतील आपल्यासाठी तर हवेत उडू शकतात का ते? नाही, म्हणून ते बोन्स थोडेसे पोकळ स्वरूपाचे आहेत. बॉडी कव्हर्स विथ फिदर, आणि बॉडीवर काय असतात त्यांच्या? पंख असतात, पिसे असतात. बरोबर. हा, फिदर म्हणजे पिसे असतात. आणि या सर्व फीचरमुळे काय होतं की जे एअर रेजिस्टन्स आहे, हवेचा विरोध असतो, ते सहज काय करू शकतात? पेलू शकतात. ठीक नाही? तुम्हाला माहिती का पक्षी जे हवेत उडतात तिथे एक प्रिन्सिपल लागू होतं, बर्नौलीज प्रिन्सिपल. कोणतं प्रिन्सिपल आहे? बर्नौलीज प्रिन्सिपल. त्यामध्ये तुम्ही पुढच्या इयत्तेमध्ये डायनेमिक लिफ्ट वगैरे शिकणार की विमान का उडतं, कारण त्याच्यात पूर्णपणे आपण पक्ष्यांचं काय वापरलेलं आहे? पक्षी जे आहे त्याची रचना कशी आहे, ते उडू का शकतात याचा सायंटिफिक अभ्यास करूनच या संकल्पनांच्या आधारे, जे की मी तुम्हाला सांगितलं, बर्नौलीज प्रिन्सिपल, डायनेमिक लिफ्ट, याचा वापर करून आपण एरोप्लेन्स तयार केले. तर ओव्हरऑल या वैशिष्ट्यामुळे ते सहज हवेमध्ये उडू शकतात. आणि हवेचा जो प्रेशर असेल, एअर रेजिस्टन्स असेल, हवेचा जो रोध होतो त्यांना, ते त्यांना सहज ते काय करू शकतात? ऍडजस्ट करू शकतात. मॉडिफिकेशन ऑफ 4 लेग्स इनटू विंग. आता लेग्स दोन प्रकारचे असतात. समोरचे जे लेग्स असतात ना त्यांना म्हणायचं 4 लेग्स, आणि जे मागचे असतात त्यांना म्हणायचं हिंड लेग्स. लक्षात. मग त्यांचे जे समोरचे जे लेग्स आहेत तर त्यांना लेग्स, पक्ष्यांना 2च पाय आहेत. येते लक्षात. आता तुम्ही म्हणताल की 4 लेग्स शब्द का वापरला? कारण एक लक्षात घ्या, पुढे इयत्ता 10वीला तुम्ही इव्होल्युशनचा अभ्यास करणार आहे, म्हणजे उत्क्रांती. की सर्वात सुरुवातीला प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड तयार झालं, त्याच्यानंतर प्रोटोप्लाझम तयार झाला, त्यानंतर पाण्यामध्ये पहिले एक पेशीय सजीव तयार झाले. बरोबर. लक्षात घ्या. हा एक टॉपिक थोडस तुम्ही लर्न करणार आहे की इव्होल्युशन. पृथ्वी जी आहे या पृथ्वीवर सजीव एकाएकी आले नाहीत. येते लक्षात. 7 कोटी वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर डायनासोर होते, त्याच्यानंतर अनेक उलटापालट झाली. बरोबर आहे का? त्यानंतर हळूहळू पृथ्वीवर सजीव तयार व्हायला लागले पुन्हा एकदा. तर लक्षात घ्या, सर्वात सुरुवातीला पृथ्वीवर काय तयार झालं? मी मिळवलं प्रोटीन. आणि काय तयार झालं? न्यूक्लिक ऍसिड. आता हे कसं तयार झालं? तर हे तयार झालं 5 सिंपल इलेमेंट्स पासून. काही सिंपल इलेमेंट्स होते, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन यासारखे सिंपल इलेमेंट्स. त्यांच्यापासून कोणते कोणते सांगितले मी तुम्हाला? सिंपल इलेमेंट्स कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. या सिंपल इलेमेंट्स पासून प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड तयार झालं. याच्यापासून तयार झालं पहिला लिव्हिंग मटेरियल, ज्याला म्हणायचं प्रोटोप्लाझम. काय म्हणायचं? प्रोटोप्लाझम. आता या प्रोटोप्लाझम पासून तयार झाले एक पेशीय सजीव, त्यांना काय म्हणायचं आपण? युनिसेल्युलर. मग या युनिसेल्युलर मध्ये काय होत गेलं माहितीये का? काही चेंजेस होत गेले, मॉडिफिकेशन, अडॅप्टेशन, म्युटेशन असं काही होत गेलं. यापासून अनेक प्रकारचे काय तयार झाले? मल्टी सेल्युलर सजीव तयार झाले पाण्यामध्ये. नंतर पाण्यातले सजीव कुठे आले? जमिनीवर यायला लागले. ते कोण होते? अँफिबियन. कोण होते? पहिले जे सजीव होते सुरुवातीचे पाण्यातले जलचर, ते कोणते होते? ॲक्वॅटिक. त्यानंतर आले उभयचर प्राणी. त्यानंतर मॉडिफिकेशन होऊन काय तयार झाले? रेप्टाइल्स, सरपटणारे प्राणी तयार झाले. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून कोण तयार झालं? टेरेस्ट्रियल, म्हणजे कोण? जमिनीवर राहणारे प्राणी. आणि या जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांचं सुद्धा मॉडिफिकेशन झालं. आणि यांच्यापासून काय तयार झाले? एओस, म्हणजे पक्षी. म्हणजे पक्षी काही काही पृथ्वीवर तयार झाली का? नाही. तर हे फार मोठा कालावधी, हा कित्येक कोटी वर्षाचा कालावधी आहे की पृथ्वीमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात काय तयार झाली? बायोडायव्हर्सिटी. तर मुद्दा काय होता आपला? की पक्षी जे आहेत ना, ज्या सजीवांपासून तयार झाले, म्हणजे टेरेस्ट्रियल पासून तयार झाले,
आता भूचर प्राण्याला तर किती पाय असतात जनरली? 4. ह्युमनला 2 असतात, परंतु अदर डॉग घ्या, कॅट घ्या, हे की नाही, त्यांना 4 असतात. तर समोरच्या पायांना काय म्हणायचं? 4 लेग्स. तर 4 लेगचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालं? विंग्स, पंखामध्ये झालं. म्हणजे पंख हे त्यांचे अगोदर पाय होते, त्यांच्या अगोदर ज्या कनेक्टिंग लिंक पासून ते तयार झाले. त्यानंतर बॉडी इज लाईट इन वेट, आणि त्यांचं जे शरीर आहे ते वजनाला हलका आहे, आणि हलका असेल तर उडू शकतात. पहा तुम्ही, इमो असेल, ऑस्ट्रिच असेल, हे पक्षी आहेत पण उडू शकतात का? कारण यांनी स्वतःच्या पंखाचा वापर केला नाही. चार्ल्स डार्विन नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक सिद्धांत मांडला, नॅचरल सिलेक्शन. म्हणजे निसर्ग ज्याची निवड करतो तोच पिकतो. येतंय? आणि तुम्हाला जे ऑर्गन आहेत ना, या ऑर्गनचा वापर केला पाहिजे. सापाला पाय होते माहिती का तुम्हाला अगोदर? तर सापांनी पायाचा वापर नाही केल्यामुळं काय झालं? त्यांचे पाय नष्ट झाले. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही अवयव आहेत, तुम्हाला माहितीये का, की ज्याचा आपण वापर करत नाही, त्यांना व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. म्हणजे अवयव आहे पण उपयोग आहे का? जसं की अपेंडिक्स ऐकलं का तुम्ही? एखाद्या वेळेस ऑपरेशन करून अपेंडिक्स काढतात, ते अपेंडिक्स आपल्या काहीच कामाचं नाही. ते रुमिनंट्स म्हणजे रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये आहे, आपल्यामध्ये उपयोगी नसतं. त्यानंतर हे जे मसल्स ऑफ इयर पिन आहे आपला कान, हे हे आपल्या काहीच कामाचं नाही, कारण हे ऍक्च्युअल त्याची मुवमेंटच होत नाही. आपल्या बॉडीला फक्त पिनाचा वापर करायसाठी आहे, साऊंड कलेक्ट करण्यासाठी आहे, मसलचा काही उपयोग नाही. त्यानंतर अक्कलदाढ ऐकलं का तुम्ही कधी शब्द अक्कलदाढ? है ना, 30-40 वर्षानंतर ते त्याला विजडम टीथ म्हणतात. तो सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आहे. म्हणजे याचा अर्थ काय? पुन्हा अजून एक आहे कॉकिक्स. कॉकिक्स म्हणजे रेडिमेंटरी टेल बोन, त्याला माकड हाड म्हणतो आपण. ते सुद्धा आपल्या काहीच कामाचं नाही. येते लक्षात? म्हणजे ओव्हरऑल 4 लेग्सचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालं? विंग्स मध्ये झालं. आणि बॉडी कशी आहे? वजनाला हलकी, म्हणून पक्षी सहज उडू शकतात. इन्सेक्ट बद्दल बोलू आपण आता. इन्सेक्ट जे आहेत ना, कीटक, हे वजनाला कसे? बरं, लाईट इन वेट. टॅपर्स ऍट बोथ एंड म्हणजे दोन्ही बाजूला कसे होत गेले असतात? न्यू होते. फ्लाय 2 पेअर्स ऑफ विंग्स म्हणजे उडण्यासाठी त्यांच्याकडे किती पेअर्स आहेत? 2 जोड्या आहेत. कशाच्या? पंखाच्या. आणि वॉक चालण्यासाठी स्टिक म्हणजे काठीसारखे किती पाय आहेत? 6 पाय आहेत, है का नाही? त्यांना आपण आर्थ्रोपॉड्स गटामध्ये घेतो, पुढे आपण बोलू त्याबद्दल. त्यानंतर आहे बॅट्स. पाहिली का वटवाघूळ? अंगणात सुद्धा स्वतः मार्ग शोधते ती, माहितीये का? वटवाघूळ जेव्हा मार्ग शोधते ती डोळ्याचा वापर करते का? तिच्यातून एक साऊंड निघतात, त्यांना म्हणायचं अल्ट्रासाऊंड. काय म्हणायचं? तर अंधारात सुद्धा ते मार्ग शोधतात. बॅट्स उडू शकतात कारण त्यांच्या पंखामध्ये कोणता अवयव प्रेझेंट आहे? पॅटेजियम. पाहिलं का? पडद्यासारखं असतं वटवाघूळ. थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन 4 legs अँड हिंड लेग्स म्हणजे पुढचे पाय आणि मागचे पाय, 4 legs आणि हिंड लेग्स याच्यामध्ये पडदा दिसतो बघा तुम्हाला, जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं. आणि त्याच्यामुळे ते सहज हवेमध्ये उडू पण शकतात. आणि त्याच्यातून कोणते सांगितले मी तुम्हाला? इन्फ्रासाऊंड बाहेर पडतात, सॉरी अल्ट्रासाऊंड. आणि त्याच्यामुळे ते अंधारात सुद्धा ऑब्स्टॅकल म्हणजे एखादा अडथळा आला की लगेच ते काय करतात? मार्ग बदलतात. हे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत आपण. तर फ्लाय उडू का शकतात बॅट्स? पॅटेजियम असल्यामुळे. आणि थिन फोल्ड ऑफ स्किन म्हणजे जी त्वचेचे जो पातळ असा एक फोल्ड प्रेझेंट आहे 4 legs आणि हिंड लेग्स मध्ये. अजून काही अॅनिमल्स अडॅप्टेशन आपल्याला बघायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू.